ठाणे महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू. उन्हाळ्यावर मात करण्यासाठी MCHI आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेचा उपक्रम. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी MCHI आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी ठाण्याचा सर्वकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केला आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आयुक्त सौरभराव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार CSRच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली आहे. या 25 ठिकाणी पाण्याचे मोठे माठ ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करत आहेत. माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, जवाहर बाग, आशर IT पार्क, किसन नगर शाळा, अंबिका नगर नंबर 3, पडवळनगर, हजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस, 3 हात नाका, कोळशेत रोड नाका, बाळकुम नाका, माजिवडा नाका, कळवा स्टेशन, 90 फूट रस्ता, खारेगाव, कळवा नाका, दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृतनगर, लोकमान्य डेपो, राबोडी, कोट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्रीनगर नाका अशा 25 ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मनोरमा येथील भाषणात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नरेश म्हस्के यांच्यावर घेतले तोंडसुख. नरेश म्हस्के यांना मी जवळून ओळखतो आयुष्यभर शकुनी मामा. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची जास्त वाट लावणारा हा म्हस्केच आहे. नरेश म्हस्के या व्यक्तीला मी अत्यंत जवळून ओळखतो. आयुष्यभर त्यांनी शकुनी मामाचे काम केले आहे. त्याच भूमिकेत ते राहिले आहे. शिवसेना आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांची जास्त वाट लावणारा हाच नरेश म्हस्के आहे. त्यावेळी सतत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात भूमिका म्हस्के घ्यायचा असा थेट आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला.
राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी चव्हाण बोलत होते। नरेश मस्के हा माझ्या नंतरचा नगरसेवक आहे। धर्मवीर आनंद दिघे हे गेल्यानंतर यांच्याकडे संपत्ती कशी आली? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या जीवनावर यांनी पैसे कमवले आहेत, असा टोला देखील विक्रांत चव्हाण यांनी लगावला। ज्यांनी शिवसेना चोरली, पक्ष चोरला, त्यांना कायमचे तडीपार करा आणि राजन विचारे या सच्च्या शिवसैनिकाला विजयी करा, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले। अस्मिता, मराठी माणसाची अस्मिता, हिंदुत्वाची अस्मिता आणि सर्वात महत्त्वाचं ते बाळासाहेब ठाकरेंचे खरे पुत्र आहेत, असली पुत्र आहेत। आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली। काल आम्ही एकाच वाक्यात फक्त सांगतो की काल आम्ही काही टीव्हीवरती बाईट्स ऐकल्या की नरेश मस्के हे असली शिष्य आणि नकली शिष्य, तर मी त्याचा एक साक्षीदार आहे। लहानपणापासून माझा जन्म ठाण्यात झालेला आहे। ह्या ठिकाणी मी पाहिलंय कोण जवळ होतं। जोपर्यंत दिघे साहेब जिवंत होते तोपर्यंत नरेश मस्के तर कुठे दिसलाच नाही। या ठिकाणी फक्त राजन विचारे, नंदकुमार शेडगे, मग ती जी मंडळी पोरं असतील, किशोर पांग्या, टेंबे नाक्यावरची जेवढी सुधीर कोकाटे बिकाटे ती असायची आणि ते सेना चालवायचे दिघे साहेबांबरोबर। अहो, दिघे साहेब असताना साहेब यांची हिंमत नव्हती यांच्याकडे गाड्या घ्यायची किंवा यांच्याकडे। आज यांच्याकडे 4-4, 5-5 मर्सिडीज, करोडो अब्जो रुपयाची संपत्ती, लाखो करोड रुपयाची कोणाच्या जीवावर आली? दिघे साहेबांनंतर उद्धव ठाकरेंच्या जीवावरती आली। ठाकरे साहेबांनी दुर्लक्ष केलं। उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवलं, अरे जाऊ दे, मरू दे, आपले कार्यकर्ते पैसे कमवतात, कमवू द्या। नाहीतर दिघे साहेब असताना कोणही एवढा हे नव्हता, तुम्हाला सांगतो। आणि विचारे साहेब आम्ही स्वतः बघितलंय, राजन विचारे अत्यंत जवळचे होते या ठिकाणी, अत्यंत जवळचे विचारे साहेब, आणि ह्याचे साक्षीदार आम्ही आहोत। प्रत्येक गोष्टी, दहीहंडी असेल, नवरात्र असेल, या ठिकाणी विचारे साहेब असायचे। आणि त्यामुळे विचारे साहेबांची या ठिकाणी जी हे आहे, काय म्हणतात, स्टेटस आहे, ते सांगण्याची गरज नाही। ही वेळ नाही ना। तुम्ही इतके दिवस पैसे कमावले उद्धव ठाकरेंच्या जीवावर, मग तेव्हा का नाही बोललात तुम्ही उद्धव ठाकरेंनी संपत्ती विचारली म्हणून? आज इलेक्शनच्या तोंडावरती केवळ मतदारांना भडकवण्यासाठी किंवा या ठिकाणी। आणि सर्वात महत्त्वाचं, दिघे साहेबांचा सुपुत्र या ठिकाणी, पुतण्या या ठिकाणी एवढा गरीब आहे बघा, तो धावपळ करतोय या ठिकाणी। त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यांच्याकडे पैसे कुठून आले हो? शिवसेनेच्या जीवावर आले ना, उद्धव ठाकरे साहेबांच्या जीवावर आले ना, बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आले ना यांच्याकडे पैसे। कोणाच्या जीवावर आले यांच्याकडे पैसे? हे सगळे म्हणजे मराठी माणसाला यांनी श्रीमंत नाही केलं। दिघे साहेब मराठी माणसांना, गरीबातल्या गरीब मराठी माणसाला घेऊन वरती चालायचे दिघे साहेब। दिघे साहेबांनी अनेकांना नगरसेवक केले, शेंदूर फासला दगडांना या ठिकाणी। दिघे साहेबांनी सगळ्यांनाच या ठिकाणी समान वागणूक दिली। आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की येत्या 20 तारखेला काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून आपापल्या भागामध्ये मशाल, जी रात्रीत उजेड दाखवणारी मशाल आहे, तिच्यावरती बहुसंख्य लोकांना या ठिकाणी प्रेरित करून स्वतः बाहेर काढून तुम्ही जास्तीत जास्त मताधिक्याने दिघे साहेबांच्या या खऱ्या शिष्याला मशाल या चिन्हावरती आपण बटन दाबून विजयी करायचा आहे। आणि ज्यांनी गनिमी कावा करून, डुप्लिकेटगिरी करून, गनिमी कावा त्यांना शोभत नाही, कारण का तो शिवाजी महाराजांचा होता आणि शिवाजी महाराज आराध्य दैवत होते। चोरून ज्यांनी हे शिवसेनेचं चिन्ह घेतलेलं आहे त्यांना आपल्याला कायमचं या ठाण्यामधून तडीपार करायचं आहे। व तुम्हाला, आम्हाला, सामान्य जनतेला, कारण नरेश मस्के ही व्यक्ती अशी आहे, मी तिला जवळून ओळखतो, आयुष्यभर शकुनी मामा, आयुष्यभर त्या एकनाथ शिंदेंची जास्ती वाट जर कोणी लावली असेल, शिवसेनेची या ठाण्यात जास्ती वाट जर कोणी लावली असेल तर नरेश मस्केने। नरेश मस्के माझ्यानंतरचा नगरसेवक आहे। भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये ज्यावेळेस तो होता तेव्हा आम्ही NSUI मध्ये होतो आणि सतत दिघे साहेबांच्या विरोधातली तो भूमिका घ्यायचा। राज ठाकरेंच्या बरोबर तो असायचा आणि दिघे साहेबांना एक ॲलर्जी होती जो जास्ती शायनिंग करेल अशा लोकांची। तुम्हाला माहिती आहे का, दिघे साहेब नेहमी हे सामान्य कार्यकर्त्याला, गरीब कार्यकर्त्याला वरती आणायचा प्रयत्न करायचे। या ठिकाणी स्वतः जिथे दिघे साहेब बसतील या ठिकाणी तिथे दिघे साहेबांचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे। समोर किती वलदंड व्यक्ती असला तरी दिघे साहेबांचा चेहरा बघितल्यावर मतदार आणि कार्यकर्ते दुसऱ्याला बघायचे नाहीत। आणि म्हणून राऊत साहेब आपण या ठिकाणी आलेलात, प्रियंकाजी आपण या ठिकाणी आलेलात, खऱ्या अर्थाने आमचं भाग्य आहे
राऊत साहेब, आपण या ठाण्याला आपले पाय लागले, आपली तोफ या ठिकाणी धडाडली पाहिजे. नॅशनल लेवलचे जेवढे विषय आहेत, बेरोजगारी, भ्रष्टाचार वगैरे, त्याच्यावरती प्रियंका दिदी आणि राऊत साहेब बोलतील. मी आज तुमच्याकडनं एवढंच वचन घेतो की आपण सर्वांनी एकत्र राहून, मानपान विसरून, राजन विचारे जे आहेत आपले, त्यांना यंदा तिसऱ्यांदा मंत्री व्हायला केंद्रावरती पाठवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुवारी दिवा आणि मुंब्रा प्रभागातील काही क्षेत्रात 8 तास पाणी बंद राहणार. अनधिकृत नळ जोडणी खंडित करणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामे होणार. दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरुवारी 9 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या 8 तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. MIDCच्या मुख्य जलवाहिनीवर भोलेनाथ नगर गेट समोरील नाल्यातील 660 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळ संयोजन खंडित करणे आणि कल्याण फाटा जलकुंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीवरील 350 मिमी व्यासाच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करणे या कामांसाठी गुरुवारी 9 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या 8 तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण फाटा येथून MIDCच्या जलवाहिनीवरून होणारा पाणी पुरवठा या काळात खंडित राहणार आहे. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुढील 2 दिवस या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचे ठाण्यात प्रचार फेरीद्वारे शक्तीप्रदर्शन. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या नरेश म्हस्के आगे बढो च्या घोषणा. चंदनवाडीतील शाखेत शिवसैनिकांनी केले नरेश म्हस्के यांचे स्वागत. ठाणे विधानसभा क्षेत्रात आज ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने प्रचारात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम, अब की बार 400 पार, नरेश म्हस्के आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या. तर चंदनवाडी येथील शिवसेनेच्या सर्वात जुन्या शाखेत शिवसैनिकांनी नरेश म्हस्के यांचे जोरदार स्वागत करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीच्या मार्गात येणाऱ्या विविध धार्मिक स्थळांना नरेश म्हस्के यांनी भेटी दिल्या. ठिकठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्के यांचे औक्षण केले. मित्र पक्षाच्या कार्यालयांना देखील नरेश म्हस्के यांनी भेट दिली. कॅसर मिल नाका, सुमर कॅसेल, विकास कॉम्प्लेक्स, कोलबाड रोड, उथळसर नाका, आंबेडकर रोड, खोपड, सिद्धेश्वर तलाव, पाचपाखाडी, टेकडी बंगला, रायगड गल्ली, नुरीबाबा दर्गा रोड ते सूर्या कार्यालय चरई येथे प्रचार फेरीचा समारोप झाला. चंदनवाडी शिवसेना शाखे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नरेश म्हस्के यांनी वंदन केले. शिवसैनिकांनी यावेळी नरेश म्हस्के यांचे स्वागत केले. येथील शिवसैनिकांनी या विभागातून जास्तीत जास्त मताधिक्य देणार असल्याचे सांगितले. प्रचार फेरीत आमदार रवींद्र फाटक, आमदार गीता जैन, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका रुचिता मोरे, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चौकात महायुतीच्या माजी नगरसेवक नगरसेविकांनी उपस्थित राहून नरेश म्हस्के यांचे स्वागत केले.